श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मंडळी, हे रसरसलेलं पपई बघून तोंडाला पाणी सुटलं ना। हे पपई आईची मामी लक्साई घेऊन आल्या होत्या आणि गपरे याचा कशाला व्हिडिओ करतोस असं म्हणत होत्या। आज तर अनपेक्षित धक्काच बसला होता। मम्मी आणि पप्पा अचानक आले होते। मग काय, लेकीला तर आई बाबा आल्यावर आबाळच ठेंगणं होतं। छान जेवण केलं, गरमागरम कांदा भजी केली। मम्मीने येताना आरुरुदूला कपडे आणली होती। जेवण करून आम्ही झोपी गेलो। सकाळी पप्पांना काही जाग येत नव्हती। मम्मी म्हणत होती, बघ लेकीच्या ताल्यावर बाबा कसं निवांत झोपल्यात। सकाळी उठल्या उठल्या पप्पांचा असा नामजप चालू होता आणि मम्मी पप्पा आलं की खायला काही विचारायचंच नाही। खायला एवढं आणतात की 2-2 डबे भरतात। शेवटी आपलं मूलच हो। लेकीची काळजी मम्मी पप्पांना असणारच। लेकीकडे येताना प्रत्येक आईबाबांचा हात भरलेलाच असतो। सकाळी माझं मूल दमतंय म्हणून मम्मी मला मदत करत होती। माहेरी गेल्यावर आणि इथे आल्यावरही मम्मी मला काहीच करू देत नाही। एक आई किती करते ना लेकीसाठी। दुपारी मस्त सगळ्या मनमोकळ्या गप्पा मारत बसलो। मम्मी पप्पांशी कितीही बोललं तरी मन कुठे भरतं ना। लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर एका मुलीमध्ये किती बदल होतो ना। आईबाबांशी किती किती बोलायचं असतं, पण वेळ कुठे पुरतो। वेळेला तेव्हा खूप पळायचं असतं ना। किती निष्ठुर आहे ना ही वेळ। आणि माझ्याकडे आल्यावर मम्मी पप्पांना खरडा भाकरी खाऊ वाटली होती। मग आरूचे बाबा म्हणाले, आण मी सगळं करून देतो। मी अशा खमंग मिरच्या आणि लसूण भाजून दिलं तर आरूचे बाबा स्वतःच खरडा म्हणजे ठेचा बारीक करायला बसले। मम्मी तर आपल्या जावयाकडे कौतुकाने पाहत होती। आपली निवड चुकली नाही असं बहुतेक तिला मनोमनी वाटत असेल। एका मुलीच्या आई बापाला आणखी काय पाहिजे। आपल्या मुलीची काळजी करणारा मुलगा तिला भेटावा एवढीच तर इच्छा असते त्यांची। मग आज मस्त आम्ही खरडा भाकरीवर ताव मारणार होतो। चला तर मग आम्ही केलेल्या जेवणावर ताव मारतो। आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।